नमस्कार विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा तुमचं ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड न्यूक्लियर या व्हिडिओच्या सिरीजमध्ये तुमचं हार्दिक पांड्या स्वागत आहे. ओके, तर आज आपण हायड्रोजन स्पेक्ट्रम शिकणार आहोत. त्या अगोदर काही कन्सेप्ट मला क्लिअर करायचे आहेत. त्या कन्सेप्ट आहेत 8वी 9वीच्या 10वीच्या, पण तुम्हाला पुन्हा एकदा रिकॉल करायचे आहेत. आता आपल्याला हा एक्सपेरिमेंट माहिती आहे. एक प्रिझम आहे, त्याच्यातून समजा तुम्ही व्हाईट लाईट पास केलीत आणि व्हाईट लाईट पास केलीत तर सगळे कलर भेटतात. आपल्याला कुठले कलर भेटतात? 7 कलर, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज वगैरे असे कलर भेटतात. सगळे कलर असे स्प्लिट होतात आणि याला आपण डिस्पर्शन आपण बोललेलो. आता हे का होतं, तर कशामुळे हे सांगणारे कन्सेप्ट, पण हे का होतं बघा. व्हाईट लाईट 7 कलरने बनलेले असते. 7 कलर एकत्र आले की त्याचा व्हाईट कलर तयार होतो आणि जेव्हा प्रिझममध्ये पास करतो तेव्हा मीडियम चेंज होतं. इथं आहे एअर, इथं आहे ग्लास मीडियम आहे. आता काय होतं, प्रत्येक कलर आहे त्याची वेवलेंथ वेगवेगळी असते. रेड कलर लार्ज वेवलेंथ असते, व्हायलेट कलर छोटी वेवलेंथ असते. त्याची वेवलेंथ मोठी त्याची फ्रिक्वेन्सी कमी, ज्याची वेवलेंथ छोटी त्याची फ्रिक्वेन्सी जास्त. ओके, आता काय होतं, ह्या ग्लासमधून जेव्हा व्हाईट लाईट पास होते प्रत्येकाची वेवलेंथ वेगवेगळी आहे, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. त्याच्यामुळे आतमध्ये गेल्यावर स्पीडमध्ये इफेक्ट पडतो. स्पीडमध्ये इफेक्ट झाल्यावर ते सेपरेट होतात. जो छोटी वेवलेंथ आहे, छोटी वेवलेंथ ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तो जास्त डिव्हाइड करतो आणि तुम्हाला असा कंटिन्युअस स्पेक्ट्रम भेटतो. तुमच्या स्क्रीनवर बघा कंटिन्युअस स्पेक्ट्रम आहे. तुम्हाला इथं कुठे गॅप दिसतोय का बघा, यामध्ये कुठे गॅप दिसतोय बघा. जो कलर आहे समजा रेड कलर असेल, रेड नंतर ऑरेंज आहे, पण रेडचा ऑरेंज होताना तो कधी चेंज झाला हे तुम्हाला कळत नाही. असं वाटतं कंटिन्युअस आहे. कुठे असा बँड नाही आहे की रेडचा बँड वेगळा, ऑरेंजचा बँड वेगळा, ग्रीनचा बँड वेगळा. बँड आहे दिसणारच नाही. हे कलर एकमेकात मर्ज झालेले आहेत म्हणून त्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम बोलतात. हा रेग्युलर फिनॉमिना आहे. पण एक मजेदार गोष्ट अशी आहे, समजा तुम्ही एखादा मेटल, एखादा गॅस जर तुम्ही जाळलात, त्याला हीट दिलीत, तर त्याच्यातून समजा ह्याला जाळलात, समजा मेटलचा तुकडा आहे, याला जाळलात की याच्यातून लाईट बाहेर पडणार. ही लाईट जर तुम्ही प्रिझम मधून पास केली तर मात्र इंटरेस्टिंग फिनॉमिना भेटतो. तो इंटरेस्टिंग फिनॉमिना असा आहे, जर एखादा गॅस, एखादा मेटल तुम्ही बर्न केलं, त्याच्यातून जेव्हा लाईट बाहेर पडते एक स्पेसिफिक, तर याच्यातून जे स्पेक्ट्रम भेटतं, तुमच्या स्क्रीनवर बघा, जे स्पेक्ट्रम भेटतं त्याच्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी गॅप दिसतोय, एक ब्लॅक पट्टा दिसतोय बघा काही ठिकाणी. हा कंटिन्युअस नाही आहे. याचा अर्थ बाकीचे कलर दिसतात आणि मध्ये ब्लॅक कलर आहे. तिथला जो कलर आहे तो या गॅसने ॲब्झॉर्ब केलेला आहे. आणि जो कलर ॲब्झॉर्ब, कलर मीन्स वेवलेंथ ऑफ लाईट, त्या लाईटची एनर्जी, त्या पर्टिक्युलर लाईटची एनर्जी त्यांनी ॲब्झॉर्ब केली. जी एनर्जी ॲब्झॉर्ब नाही केली ती इमिट केली आणि तुम्हाला इमिट केलेला बँड दिसतोय, मध्ये मध्ये गॅप आहे. या बँडला लाईन स्पेक्ट्रम म्हणतात, कारण मध्ये लाईन्स आहेत ब्लॅक कलरच्या, किंवा ॲटॉमिक स्पेक्ट्रम सुद्धा म्हणतात, किंवा इमिशन स्पेक्ट्रम सुद्धा असं बोलतात. ओके, स्क्रीनवर बघा तुम्हाला लगेच कळेल. तसाच सेम एक्सपेरिमेंट हायड्रोजनच्या बाबतीत केला होता. आता तुम्ही म्हणाल सर याचा यूज काय. आता बघा, हा जो सन आहे, हा सन कशापासून बनलेला आहे? 2 गॅसपासून. हेलियमचं कन्व्हर्जन हायड्रोजन वगैरे, हायड्रोजनच्या हेलियममध्ये हे तुम्ही शिकलेला आहात. पण ह्या सनमध्ये हेलियम आहे, हायड्रोजन आहे, हे सायंटिस्टना समजलंच कसं काय? इथनं का सायंटिस्टची टीम पाठवली होती, जा बाबा सायंटिस्ट लोकांनो, जा सनवर आणि उकरून बघा तिथे काय आहे. अरे जळून खाक झाले असते ते. पण इथे बसून म्हणजे अर्थवर बसून सन कशापासून बनलेला आहे हे त्यांना समजलं कसं काय? स्पेक्ट्रोस्कोपी, याला स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतात. सनची लाईट एका प्रिझममधून पास केली पर्टिक्युलर, त्यासाठी तुम्हाला स्पेसमध्ये जाऊन प्रिझम यूज करायला लागतो आणि त्याचा लाईन स्पेक्ट्रम बघितला. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक ॲटमचा एक इंडिव्हिज्युअल स्पेक्ट्रम असतो. समजा हायड्रोजन असेल तर हायड्रोजन एक स्पेसिफिक स्पेक्ट्रम दाखवणार, त्याच्यासारखा दुसरा कोणच नाही. जसं आपला फिंगरप्रिंट कसा असतो, प्रत्येक माणसाचा फिंगरप्रिंट युनिक असतो, त्याच्यासारखा फिंगरप्रिंट जगात कोणाचे असू शकत नाही. तसा हायड्रोजनचा जो स्पेक्ट्रम आहे तो हेलियम, लिथियम यांच्यापेक्षा वेगळा असणार. आणि हीच प्रत्येक ॲटमची आयडेंटिटी आहे. याच आयडेंटिटीचा यूज करून सन कशापासून बनलेला आहे ते सायंटिस्टनी शोधून काढलं. बेसिक हायड्रोजन स्पेक्ट्रम, त्याचा सुरुवातीला स्टडी केला होता. 4-5 सायंटिस्टची नाव आहेत, त्यातला पहिला लेमॅन वगैरे त्याचं नाव आहे. तर हायड्रोजन स्पेक्ट्रमचा स्टडी केला. हायड्रोजन स्पेक्ट्रम तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर वेवलेंथच्या लाईट दाखवलेल्या आहेत. ओके, बाकीचे सगळ्या ॲब्झॉर्ब झालेले आहेत आणि एक ठराविक वेवलेंथची लाईट फक्त आपल्याला स्क्रीनवर दिसते, तेवढीच ह्या प्रिझममधून पास झाली. ओके, बाकीच्या सगळ्या ॲब्झॉर्ब झाल्या. ही जी पर्टिक्युलर वेवलेंथ जी तुम्हाला दिसते स्क्रीनवरती, त्या पर्टिक्युलर वेवलेंथचा वेगवेगळ्या सायंटिस्टनी स्टडी केला आणि त्या सिरीजला त्यांचं नाव पडलं. जसं लेमॅन सिरीज, त्याच्यानंतर ब्रॅकेट सिरीज, नंतर फंड सिरीज,
असे प्रत्येकाने ज्याने जो स्टडी केला ती त्यांची नावं पडलेली होती त्याला. ओके. आणि ही जी वेवलेंथ आहे, एक समजा हा रेड आहे 14 नॅनोमीटर 410 नॅनोमीटर, ही वेवलेंथ काढण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला शोधला. तो फॉर्म्युला असा होता 1 डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू एक कॉन्स्टंट 1/n² मायनस 1/m². हा फॉर्म्युला मिळालेला. या फॉर्म्युला जसा हा वेवलेंथचा रेसिप्रोकल आहे, हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही प्रत्येक जो कलर आहे वेवलेंथ पर्टिक्युलर वेवलेंथ आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्ही या फॉर्म्युलेने काढू शकता. हां, त्या सायंटिस्टचे नाव बघा ज्यांनी स्टडी केला. त्यातला पहिला होता लेमॅन, त्याच्या सिरीजला नाव ठेवलं लेमॅन सिरीज. दुसरा होता बल्मार बल्मा सिरीज. नेक्स्ट होता पाश्चन PASCAHN पाश्चन सिरीज. त्याच्यानंतर होता ब्रॅकेट BRACKETT आणि शेवटचा होता फंड सिरीज. हे ते 5 सायंटिस्ट ज्यांनी वेगवेगळे स्पेक्ट्रमचा स्टडी केला, वेवलेंथचा स्टडी केला. ज्याचा स्टडी केला त्याला त्या सिरीजला नाव पडलं. जसं तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघताय, दिसतंय ना, नाही तर स्क्रीनवर मी टाकतो. ही आहे लेमॅन सिरीज. स्टार्ट होते 90 नॅनोमीटर आणि 120 नॅनोमीटर. एवढा स्पेक्ट्रमचा त्याने स्टडी केला. म्हणून त्या सिरीजला लेमॅन नाव ठेवलं. तसंच रिस्पेक्टिव्हली बाकीची पण सिरीज इथे मेन्शन केलेली आहे. आता क्वेश्चन राहिला फॉर्म्युलाचा मिनिंग काय. हा जो एन आहे एन तो सायंटिस्टसाठी यूज केला. लेमॅनसाठी 1, बल्मारसाठी 2. वेअर एन इज अ सायंटिस्टना नंबर दिले. लेमॅनसाठी 1, बल्मारसाठी 2, पाशनसाठी 3, ब्रॅकेटसाठी 4, पीपनसाठी 4. ओके. तर इथं एनचा नंबर ठेवायचा. त्याच्यानंतर एमची व्हॅल्यू असेल ती याच्यापेक्षा 1 जास्त. समजा लेमॅन सिरीजचा तुम्हाला वेवलेंथ काढायचं. लेमॅन सिरीज किती आहे 1. इथे समजा तुम्ही 1 ठेवला तर इथे ठेवायचं त्याच्या नेक्स्ट नंबर 2. समजा इथं बल्मार सिरीज तुम्हाला करायचे 2 तर इथे किती ठेवणार 3. 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर. आणि आर हा कॉन्स्टंट आहे जे आपण पुढे एनर्जीमध्ये हाच फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत. म्हणजे ॲटोमॅटिक डिराईव्ह होतो. इथे आपल्याला रेडीमेड दिलेला आहे. तर गंमत अशी आहे, हा ॲटॉमिक स्पेक्ट्रा आहे त्याचा यूज होतो एखादा अननोन इलेमेंट ओळखण्यासाठी. मार्स कशापासून बनलेला आहे तो ओळखता येतो. त्याच्यानंतर सॅटर्न ऑब्झर्व केला. सॅटर्नवरती काय आहे आपण इथं बसून सांगू शकतो की सॅटर्न कुठल्या इलेमेंटपासून बनलेला आहे. त्याची लाईट प्रिझममधून पास करायची, स्पेक्ट्रमचा स्टडी करायचा. सायंटिस्ट लोकांनी 118 जेवढे 118 इलेमेंट आहेत ते सगळ्यांचे स्पेक्ट्रम हे काढून ठेवलेले आहे. जाऊन चेक करायचं कोणाशी मॅच. याच्यामध्ये नायट्रोजन आहे, नायट्रोजनसाठी ॲज लाईक फिंगरप्रिंट. तर असा हा स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज आहे. ओके. आता गंमत अशी आहे, हा जो स्पेक्ट्रोस्कोपी जेव्हा एक्सपेरिमेंट केला आणि रुदरफोर्डने जे मॉडेल दिलं होतं ते मॉडेल स्पेक्ट्रमला एक्सप्लेन करत नव्हतं. म्हणजे हा एक रुदरफोर्डचा एक ड्रॉबॅक होता. मागच्या वेळी जो ड्रॉबॅक सांगितला त्याच्यावर हा रुदरफोर्ड मॉडेल अनेबल टू एक्सप्लेन हायड्रोजन स्पेक्ट्रम ऑर स्पेक्ट्रम. ओके. चला, इथपर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे. याच्या नोट्स तुम्हाला बुकमधून भेटतीलच. मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एनर्जी प्रत्येक ऑर्बिटमध्ये एनर्जी किती असते ते काउंट करूया. ओके. त्यावरून हा वेवलेंथचा फॉर्म्युला पण आपल्याला डिराईव्ह करता येईल. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा.